नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल MPSC वॉरियर्सवर. मित्रांनो, ही चालू घडामोडीची लेक्चर सिरीज आपण पाहत आहोत. तर यामध्ये आपण 2024च्या राज्यसेवा आणि कंबाईन या दोनही परीक्षा फोकस करून ही करंट अफेअर्सची सिरीज कंडक्ट करत आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असे आपण गेल्या वर्षभरातील घडामोडी MCQ स्वरूपात पाहणार आहोत. तर त्यामुळे कोणताहीच आपण लेक्चर मिस करू नका. तत्पूर्वी जर अजून आपण आपलं चॅनल MPSC वॉरियर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. माझं शिक्षण BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि राज्यसेवेचे 19, 21, 22च्या मेन्स तसंच PSIच्या बऱ्याच मेन्स, त्याचसोबत फॅक्टरी इन्स्पेक्टर, एक्साईज मेन्स आणि 22च्या 4ही मेन्स माझा अनुभव आहे. आणि नुकतीच धुळे जिल्ह्यात तलाठी म्हणून निवड झालेली आहे. तर उशीर न करता लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? पर्याय दिले आहेत 24 मे, 23 मे, 25 मे की 26 मे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 25 मे. तर नुकताच 25 मे हा संयुक्त राष्ट्रांनी वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. तर याची पार्श्वभूमी काय आहे तर ते जाणून घेऊ आपण. फुटबॉलची पार्श्वभूमी, जोगो बोनिटो म्हणजेच सीमा ओलांडणारा आणि जगातील लोकांना एकत्र आणणारा असा सुंदर खेळ म्हणून फुटबॉलची ओळख आहे. आणि 1924मध्ये 25 मे याच दिवशी पहिला ऑफिशियल स्पर्धेचा सामना खेळला गेलेला होता ऑलिम्पिकमध्ये. तर त्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल दिवस म्हणून घोषित करण्याचं UN ठरवलेलं आहे. तर हे लक्षात असू द्या, 25 मे. पुढचा प्रश्न, कोणता देश जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन करणारा देश बनला आहे? पर्याय दिले आहेत चीन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका की भारत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, भारत. तर भारत हा आता तिसऱ्या क्रमांकावर आहे सौर ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत. तर 2023मध्ये भारताने सौर ऊर्जेपासून 5.8% वीज निर्माण केली आहे आणि जपानला मागे टाकून भारताने हा तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा 1950 ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी घटला आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिले आहेत 7.82, 7.80, 8.87 की 8.81. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, 7.82. तर इतकीच हिंदूंची लोकसंख्येतील वाटा घटलेला आहे. तर एक स्टॅटिस्टिक पाहून घेऊ आपण. ह्या 65 वर्षांमध्ये काय चेंजेस झालेले आहेत. तर हिंदूंची लोकसंख्या ही 1950मध्ये 84.68 होती, ती 78.6% झाली आहे, म्हणजेच ही घट आहे 7.82%. तसंच मुस्लिमांची टक्केवारी होती 9.84 आणि आता आहे ती 14.09, म्हणजेच 4.15 यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर ख्रिश्चनांची लोकसंख्या होती 2.24%, तर ती वाढून ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5%, 38%ने वाढ झालेली आहे आणि ती झाली आहे 2.36. तर मुस्लिमांची जी लोकसंख्या आहे ती 43.15%ने वाढली, हे लक्षात असू द्या. टोटल वाढ दाखवलेली आहे फक्त. तसंच शीखांची लोकसंख्या 1.24 वरून 1.85 झालेली आहे आणि वाढीची टक्केवारी आहे 6.58%. पुढचा प्रश्न पाहूया. अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी सध्या कोणी घेतली आहे? पर्याय दिले आहेत DRDO, इस्रो, नासा आणि SpaceX. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इस्रो. इस्रोने ही PS4ची चाचणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार करून घेतलेली आहे? पर्याय दिला आहे बिल गेट्स, दुसरा इलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प की मुकेश अंबानी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बिल गेट्स यांनी ही हायड्रोजनवर चालणारी बोट तयार करून घेतलेली आहे. चित्रात आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचं नाव काय? म्हणजे जो मागचा प्रश्न आपण पाहिला त्यावरच त्याचं नाव विचारलं गेलेलं आहे. प्रोजेक्ट 835, प्रोजेक्ट 831, प्रोजेक्ट 825, प्रोजेक्ट 821. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक D, प्रोजेक्ट 821.
हे त्या बोटचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 देशांच्या सैन्यांमध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय दिले आहेत भारत आणि चीन, भारत आणि फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशस की जपान आणि जर्मनी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि फ्रान्स या दोघांनी शक्ती हा संयुक्त लष्करी सराव केलेला आहे. ते लक्षात असू द्या. कोणत्याही परीक्षांमध्ये जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस विचारले जातात, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्या निगडीतच पुढचा प्रश्न, भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यात कोणत्या राज्यात शक्ती या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? मेघालय, त्रिपुरा, नागालँड की उत्तराखंड. तर जो शक्ती सराव झालेला आहे भारत आणि फ्रान्समध्ये हा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता हे विचारलं गेलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मेघालय. मेघालय या राज्यात हा संयुक्त सराव पार पडला. पुढचा प्रश्न, नागालँड राज्यात कोहिमा युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तर हे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पर्याय दिले आहेत 1944, 1941, 1942 की 1945. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1944. तर या वर्षी हे कोहिमा युद्ध झालं होतं. दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये आपल्याला माहीतच आहे जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करून नेताजींनी ब्रिटिश भारतावर आक्रमण केलेलं होतं आणि हे कोहिमा युद्ध उद्भवलं होतं. तर त्याचं स्मारक म्हणून हे शांती स्मारकाचं उद्घाटन नुकतेच करण्यात आलं आहे. तर युद्धाच्या 80 वर्षानंतर या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. तर नागालँड राज्यात कोणत्या देशाच्या राजदूताच्या हस्ते हे कोहिमा स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर जे स्मारक होतं शांती स्मारक, याचं उद्घाटन हे कोणत्या देशाच्या राजदूताच्या हस्ते करण्यात आलं? पर्याय दिले आहेत दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, जपान की ब्रिटन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान. जपानच्या राजदूतांच्या हस्ते आपण या स्मारकाचं उद्घाटन केलं आहे. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर झालेला आहे? पर्याय आहेत पॅलेस्टाईन, इस्रायल, युक्रेन आणि इराक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईनला पूर्ण देश बनवण्याचा किंवा कायमस्वरूपी सदस्य UN कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न त्याशी निगडीत आहे. तर UNच्या आमसभेत पॅलेस्टाईनला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर भारतासह किती देशांनी याला पाठिंबा दर्शवला आहे? पर्याय दिले आहेत 140, 141, 143 की 146. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 143 देशांनी पॅलेस्टाईनला कायमस्वरूपी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. पाहू शकता आपण. तर 9 देशांनी विरोधात मतदान केलं होतं आणि 25 देश हे तटस्थ राहिले होते. हे इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, इंग्लंड देशाचा क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटची नोंद आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 700 विकेट्स. तर याच्यापुढे केवळ मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे फिरकीपटू आहेत आणि जर वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर तो सर्वोच्च स्थानी आहे. त्याने एकूण कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेतलेल्या आहेत. तर हे लक्षात असू द्या. तर इंग्लंडचा माजी खेळाडू जेम्स अँडरसन. पुढचा प्रश्न, भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मिस 900 स्टारलाइनर ड्रोनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? दृष्टी 8, दृष्टी 9, दृष्टी 7 की दृष्टी 10. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दृष्टी 10. तर या नावाने या हर्मिस 900ला ओळखलं जातं. पाहू शकतो आपण या ड्रोनला चित्रामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय भूदलात सामील होणारे हर्मिस 900 स्टारलाइनर कोणत्या ठिकाणच्या तळावर तैनात करण्यात येणार आहे? अंबाला, जोधपूर, भटिंडा की भुज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भटिंडा. भटिंडा या तळावर हे तैनात करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 2010 ते 2020 या 10 वर्षांच्या कालावधीत जागतिक स्तरावर वनक्षेत्र वाढीच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? पर्याय आहेत द्वितीय, तृतीय, प्रथम की चतुर्थ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न,
AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या लॅन्सेट कामिकाज ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? पर्याय आहे अमेरिका, जपान, जर्मनी की रशिया. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया. रशिया देशाने हा ड्रोन तयार केलेला आहे. पाहू शकतात आपण AI टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हे लॅन्सेट कामिकाज ड्रोन रशियाने विकसित केले आहेत. पुढचा प्रश्न, ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 हा कुणाला प्राप्त झालेला आहे? पर्याय दिले आहेत दिनेश कुमार, आलोक शुक्ला, राजेश वर्मा की मेधा पाटकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आलोक शुक्ला. तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांचं हसदेव जंगल बचाव मोहीम प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्यांना त्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय हरित लवादाने कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषणाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश की हिमाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेशच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला. कारण हिंडन नदी ही उत्तर प्रदेशात आहे. यमुना नदीची उपनदी असून ही प्रदूषणामुळे चर्चेत आली होती. पुढचा प्रश्न, सुलतान अझलन शाह हॉकी 2024च्या ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? पर्याय दिले आहेत भारत, जपान, जर्मनी की चीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान. तर जपानने पाकिस्तानचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने 29 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा स्वतःचा विक्रम मोडला आहे? भारत, रशिया, सिंगापूर की नेपाळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेपाळ. तर नेपाळचे हे कामी रीता यांनी तब्बल 29व्या वेळेस एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे आणि स्वतःचाच विक्रम त्यांनी मोडला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. अजून इम्पॉर्टंट बिट्ससोबत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत